श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. मी आज तुम्हाला देवपूजेविषयी काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे. भरपूर वेळा आपण देवपूजा तर करतो, पण आपल्याला त्याचे फळ हे मिळत नाही. मग आपल्याला देखील वाटते की आपल्याकडून काही चुका होत तर नाही ना. तर चला तर जाणून घेऊया देवपूजेविषयी महत्त्वाची माहिती. एका दिव्यावरती आपण दुसरा दिवा हा कधीच लावायचा नाही. तसेच भग्न मूर्तीची पूजा कधीही करू नये. गुरुजींना बोलावून तिचे विसर्जन करावे व दुसरी मूर्ती आणून तिची प्राणप्रतिष्ठा करावी. तुटलेली मूर्ती तुम्ही त्वरित देवघरातून काढून टाकावी. तर्जनीने म्हणजेच अंगठ्याजवळचे पहिले बोट देवाला गंध त्याने कधीही लावू नये. देवासमोर लावलेल्या दिव्याची ज्योत कधीही दक्षिण दिशेकडे करू नये. जेव्हा आपण पितरांसाठी दिवा लावत असतो तेव्हा तो दिवा आपण दक्षिण दिशेकडे तोंड करून लावावा. पण आपण जेव्हा रोज देवपूजा करत असतो तेव्हा आपल्या दिव्याची ज्योत कधीही दक्षिण दिशेकडे नसावी. स्त्रियांनी तुळस केव्हाही तोडू नये. एकाच घरात 2 शिवलिंगे, 2 शाळीग्राम, 2 सूर्यकांत, 2 चक्रांक, 3 देवी, 3 गणपती व 2 शंख हे कधीही पूजू नयेत. शाळीग्राम आपल्याला देवघरामध्ये जास्त पूजायचेच असतील तर ते सम असावेत. मग 4, 6, 8 असे पूजू शकता, परंतु समांमध्ये 2 पूजू नयेत. विषमांमध्ये 1 पूजवयास हरकत नाही. शंखोदक आपल्या मस्तकावर कधीही धारण करू नये. भगवान विष्णूंच्या मस्तकावर वाहिलेले फूल मनुष्याने आपल्या मस्तकावरती कधीही ठेवू नये. भस्माचा त्रिपुंड लावल्या वाचून व गळ्यात रुद्राक्षाची माळ घातल्या वाचून महादेवाची पूजा करू नये असे देखील म्हणतात. देवपूजेसाठी पर्य, शीते, शिळे, जल व शिळी फुले वर्ज्य आहेत. परंतु तुलसीपत्रे व तीर्थोदक ही शिळी असली तरी चालतात. तुलसीपत्र हे कधीही शिळ होत नाही. तसेच बेलाचं पान देखील कधीही शिळ होत नाही. भरपूर वेळा आपल्याला पूजेसाठी बेलाचं पान हे मिळत नाही. मग अशा वेळेस तुम्ही पिंडीवरती अगोदर वाहिलेलं बेलाचं पान देखील घेऊ शकता. ते प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि परत तुम्ही महादेवांना ते अर्पण करायचं आहे. ते देखील बेलाचं पान हे वर्ज्य मानलं जातं. तसेच देवास अर्पण केलेले एकच वस्त्र उदकाने प्रक्षालन करून तेच प्रतिदिवशी अर्पण केले असता दोष नाही. देवाचे सुवर्ण अलंकार व सुवर्णाचे यज्ञोपवीत यांचे विषयी हाच नियम समजावा. शिवमंदिरात झांज, सूर्यमंदिरात शंख व देवीच्या मंदिरात बासरी ही वाजवू नये. बेलाची शुष्क पत्रे ही देवपूजेला चालतात. तसेच शुष्क दवणा ही देवाला प्रिय आहे, परंतु सोमवारचा बेल दुसऱ्या दिवशी हा चालत नाही. द्वादशीस केव्हाही तुळस तोडू नये. तसेच रविवारी दुर्वा हा तोडू नये. जलकमला वाचून अन्य कोणत्याही फुलांच्या कळ्यांनी देवाची पूजा कधीही करू नये. बेलाचे पान नेहमी पालथे व्हावे. गणेशाला गणेश चतुर्थीशिवाय अन्य दिवशी तुळस वाहणे वर्ज्य आहे. नरवाणव किंवा गायत्री मंत्र आसनावर बसूनच जपावा. रस्त्याने जाता येता वगैरे जपू नये. आपली जपमाला व आसन दुसऱ्यास कधीही देऊ नये. देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोंची कधीही तोंड दक्षिणेकडे करू नयेत. देवपूजेनंतर देवाला धूप दाखवताना तो कधीही हाताने पसरू नये. त्यासाठी पंखा वापरावा. गंध उगाळून झाल्यावर ते तपकडीत काढून मगच देवाला लावावे. परस्पर सहानेवरून देवास लावू नये. गुरुचरित्र सारख्या पोथीचे पाने उलटताना कधीही बोटाला थुंकी लावून ती देखील आपण उलटू नयेत. देवपूजेच्या वेळी स्तोत्रे मोठ्याने म्हणावीत व मंत्र मनात जपावेत. देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर तो लगेच आपण खाऊ नये किंवा इतरांना वाटू नये. थोडा वेळ तसाच आपण देवापुढे ठेवायचा आहे आणि नंतर मग आपण तो नैवेद्य घ्यायचा आहे. देवघरात देवांचे फोटो लावताना ते एकमेकांच्या डोक्यावर येतील अशा लावू नयेत. आचमन करताना तोंडाने आवाज देखील करू नये. देवाला एका हाताने कधीही नमस्कार करू नये. आपण देवाला नेहमी 2 हाताने नमस्कार हा करावा. शिव व विष्णू यांच्या पुढे तूप लावलेला गुगुळ धूप म्हणून जाळावा. त्यायोगे सकल पापांचा नाश होतो. देवाची आरती करताना निरंजन देवाच्या मस्तका
च्या वरून नेऊ नये, मस्तकापर्यंतच न्यावे. कांदा लसूण हे पदार्थ वापरलेला नैवेद्य देवास दाखवू नये. विष्णूला दूध भात, शिवाला दही भात, गणपतीला मोदक, सूर्याला गुळ भात आणि देवीला सांजा किंवा श्रीखंड विशेष प्रिय आहे. दूध व फळे सर्व देवांना प्रिय आहेत. देवीचे पूजन केवळ एका उपचाराने म्हणजे कुंकवाने होते. देवांचे आसन आपल्या आसनांपेक्षा नेहमी अधिकतर उंचीवर असावे. देवपूजेला घ्यावयाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे आवश्यक आहे. त्याशिवाय त्यांना देवत्व प्राप्त होत नाही. देवाच्या उजव्या बाजूस तुपाचा तर डाव्या बाजूस आपण तेलाचा दिवा लावावा. देवाला अर्पण करावयाच्या नैवेद्यावर तुलसीपत्र ठेवून मगच तो अर्पण करावा. पण काही देवांना तुलसीपत्र हे चालत नाही. शंख घंटे शिवाय देवपूजा करू नये. शक्य नसेल तर देवांची त्रिकाळ पूजा करावी, परंतु किमान सकाळी एकदा तरी पूजा ही आवर्जून करावी. देवघरातील देवमूर्तीवर विटाळशीची छाया पडणार नाही याची सदैव काळजी घ्यावी. देवाला नैवेद्य दाखविताना देवापुढे पाण्याने चौकोन काढून त्यावरती नैवेद्य ठेवून मगच दाखवावा. बेलपत्र देवाला वाहताना ते पालथीच ठेवावे. तसेच दुर्वा वाहताना दुर्वाची आगरे आपल्याकडे असावीत. फळे वाहताना फळांचे देठ देखील देवांकडेच आपण करायचे आहे. देवाला प्रदक्षिणा नेहमी विषम संख्येत माळाव्यात. 1, 3, 5 प्रदक्षिणा घालण्यास जागा नसेल तर स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे असे गोल फिरावे. घरातील देवघराला कधीही कळस हा असू नये. बिना कळसाचेच देवघर घरात असावे. रोजच्या पूजेत दक्षिणा असलीच पाहिजे असे नाही. देवपूजा करण्यापूर्वी कपाळी गंध किंवा कुंकुम तिलक अवश्य लावावा. तर शरीरशुद्धीसाठी भस्मलेपन करावे. वैष्णव संप्रदायाचे मता भस्माऐवजी गोपीचंदन लावतात. देवापुढे नारळ वाढविताना किंवा ठेवताना शेंडीचा भाग हा देवापुढे करावा. 27 रुद्राक्षांची माळ धारण करून महादेवाचा जप केल्यास त्याचे कोटीगणित फल प्राप्त होत असते. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरातील प्रवेश करणारी व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल. कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे भरपूर प्रमाणामध्ये गुणधर्म असतात. त्यामुळे तुम्ही अमावस्येच्या दिवशी किंवा पौर्णिमेच्या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती कोहळा हा जरूर बांधावा. तसेच तुमचे जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी देखील तुम्ही कोहळा बांधू शकता. यामुळे नकारात्मक ऊर्जा ही कोहळा शोषून घेते. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.